ट्रेन पाण्यातून बाहेर पडतो तुम्ही बरोबर करू नका. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बरेच दिवस माझे ब्लॉग येत नव्हते, याचं कारण हेच की आमची एक फॅमिली ट्रिप होती. खूप दिवसापासून ती ठरली होती आणि फायनली ती आज आम्ही आज जातो आहे. आणि कुठे जातो आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढेच सांगेन. आणि आज तारीख आहे 29 आहे आणि आता 6 वाजता आमची ट्रेन आहे आणि आम्ही सगळी फॅमिली वेट करतो आहे ट्रेनचा. आणि थोड्याच वेळात ट्रेन येईल आणि मग आमचा प्रवास सुरू होईल. जवळजवळ 15 दिवसाची ट्रिप आहे आणि पुढे पुढे मी तुम्हाला सांगेन की आम्ही कुठे कुठे जातो आहे. सो अदू, आर यू एक्सायटेड फॉर दिस? चला मग ब्लॉग कंटिन्यू बघा. आवडलं तर नक्की लाईक करा. राशीचा भाचा आहे जो कुवेतवरून स्पेशली या ट्रिपसाठी आला आहे. आता 6:30चा टाईम झालेला आहे आणि आता आमची ट्रेन आलेली आहे आणि ही ट्रेन आम्ही बेळगाव ते मुंबईपर्यंत ट्रेननी जाणार आहोत. आणि त्यापुढे मग परत आम्हाला ट्रेन चेंज करायची आहे. तर सकाळी 8 ते 9च्या दरम्यान आम्ही मुंबईला पोहोचू. आता 6:30 वाजलेले आहेत. आणखी एक थोड्या वेळात ट्रेन स्टार्ट होईल. हॅलो, हाय, आम्ही ट्रेनवर आहे. So let's go. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता 7:30 वाजले आणि आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला मुंबईमध्ये. आणि यानंतर आमची ट्रेन दुपारी 12 वाजता आहे. तर एक 4-5 तास आम्हाला इथे स्पेंड करायचं आहे. त्यानंतर पण डायरेक्ट आम्ही जम्मूची ट्रेन पकडू. तर आम्ही आता दादर स्टेशनवरून बँड्रा स्टेशनला आलो आहोत आणि आमची ट्रेन आता 12 वाजता आहे ना, 11 वाजता आमची ट्रेन आहे. बघू किती वाजता येते. आणि आता आम्ही वेटिंग रूममध्ये थांबलो आहे. इथेच आम्ही नाश्ता वगैरे करू. मुंबईहून 12:30ची ट्रेन होती पण ट्रेन येता येता आता 2 वाजले आणि खूप लेट झाला आम्हाला. आणि या फॅमिली ट्रिपमध्ये आम्ही टोटल 20 मेंबर्स आहोत. 7 लहान मुलं आणि बाकी आम्ही सगळे बेळगावहूनच आलो होतो. पण आमच्या एक जाऊबाई आहेत त्या आम्हाला पंजाब जॉईन झाला. रीताताई, शिवराज भवन, त्यांच्या 2 मुली, कारण गेले 2 महिने त्यांनी इकडेच होते राहायला. सो ते आम्हाला अंबाला म्हणजे पंजाबमध्ये जॉईन झाले. आणि येताना त्यांनी मस्त असं जेवण बनवून आणलं होतं. पनीर भुर्जी, पुलाव वगैरे, चपात्या वगैरे. ते मस्त आम्ही ताव मारला. आणि येताना आम्ही देखील थोडाफार स्वयंपाक बनवून आणला होता. पण आज सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं कारण ट्रेन आता येते मग येते या गडबडीत नाश्ता देखील करायचा राहून गेला. आणि मग एकदमच आम्ही दुपारचं जेवण केलं. आणि 31 तारीख म्हणजे त्याच दिवशी होता माझ्या जाऊबाई आणि दिरांची ॲनिव्हर्सरी. तर रीताताई शिवराज भवनीस येताना केक आणला होता. तर मस्त असं सेलिब्रेशन केलं ट्रेनमध्ये. त्यांच्यासाठी हा मेमोरेबल डे होता कारण ट्रेनमध्ये मस्त असं सेलिब्रेशन झालं होतं. आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आमचं ज्या ट्रिपचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे कटरामध्ये वैष्णोदेवी माता. जम्मूमध्ये कटरा येतं तर तिथे वैष्णोमाता मंदिर सगळ्यांना माहीत असेल. तर ते आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे आणि वैष्णोमातेचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. फायनली 2 दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही आज पोचलेलो आहे. आणि आज तारीख आहे 31 आणि 9:30 वाजता आम्ही इथे पोचलो आहे कटरा स्टेशनला. आणि आता जर आम्हाला तिकीट्स मिळाले तर आजच आम्ही वरती डोंगरावर म्हणजे वैष्णोमाता मंदिरकडे जाणार आहोत. बघू पास मिळतो का, कारण 10 वाजता तिकीट्स म्हणजे जे पास असतात त्याचं ऑफिस बंद होतं. सो 9:30 आता 9:45 वाजलेत आणि जी पुरुष मंडळी आहेत ती पास बघायला गेलेली आहेत. आणि जर पास मिळाले तर आजच आम्ही दर्शनासाठी निघू, नाहीतर मग सकाळी पहाटे लवकर निघू. हाय आरू.
अमरनाथ बड़ी अच्छी चीज है। अमरनाथ तो कोई बोलने भी नहीं पाता, वही बात बंद रहता, वही बात देखते देखते हम तो घर ही जाते